जय हरी माऊली. कसे सगळेजण? आज मी बघा कुठं आले. मी आले कोरपड शेतीमध्ये आज. आणि माझ्या हातात काय आहे बघितलं का तुम्ही? तर इकडे थोडासा लसूण लावलेला आहे. तर त्या लसणाला टाकायची आहे राख. आणि ती आपल्या दररोजच्या चुलीवर भाकरी करतो ना, तर ती उरलेली राख आम्ही गोळा करून ठेवली चुलीतली. आणि ती आता टाकायची आपल्याला लसणाला. आणि तर बघा कोरपडीमध्ये आम्ही दर्शिक लसूण लावलाय. बघा तुम्ही इकडं यो बारीक पानाचं दिसतं का, तो लसूण आहे. आणि त्याला आता टाकायची मला राख. बघा तुम्ही आता हे आपले उन्हाळ कांदे आणि लसूण थोडा लेट आणला होता ना, तर मग तो लावायचा आहे आता. म्हणजे राख टाकून देते मी आता. चला मी राख टाकायला सुरुवात करते. आणि माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आता ही आणलेली राख आता मी टाकून देते. आणि ही राख कमून टाकीते लसणाला माहिती आहे तुम्हाला? तुम्ही पण टाकीत राहते, मला माहिती आहे, सगळेच टाकतात. ती ना लसूण आपला चांगला पोसाव म्हणून, आणि जमीन अशी सुपीक भुसभुशीत व्हावी म्हणून, लसूण आपला चांगला पोसाव म्हणून ही राख टाकली जाते. तर इथून तिथून मला आता पट्टीत टाकायची. एवढी राख किती झाली? पातळ टाका तर पुरली पाहिजे. कडापर्यंत टाकायचे. वाऱ्याने निमी उडती. टाकलं त्याला, टाकलं ना. पुरण का? हरभरा काय लय मोठं नाही आपल्याला आहे ना. लगेच वज बांधून घेऊन जायचं काय? पुढे जा रे. एकच वज होईल काय लय नाही मग. बघा आता मित्रांनो, आमचं हरभरा कितीक निघलं. सारे 6 ते 7 पेटी निघले असन. आणि त्याला बी घाटा कुडं मुडं. आणि इकडं पुढं बघू आपण, इथे एक पेटा. आणि मागं काय असन 5-6 पेटे तरी कितीक वजनाचे आहे. पण मग खाऊन एवढं उरलं म्हणून म्हटलं चला आपण घरी घेऊन जाऊ. आणि इकडं बघा असं हिरवं गार टाळ आहे मस्त. तुमच्या शेतात आहे का टाळ? आमच्या शेतात बघा असा टाळ आहे. कसं मस्त असं वाऱ्याने डुलतोय. हे बघा असे कुडमुडं घाटे. त्याला काही लय घाटे नाही आले त्याला, कारण की कसं झालं तर काय माहित वातावरण त्याला. हे बघा असं मस्त असं छान असं वारं सुटलेलं आहे. आणि ते डुलत आहे मस्त आता वाऱ्याने.
इकडे आपली वड्याच्या कडेची सागाची टाटी, मध्ये कितकं पण सुबाबुळे बघा. आणि इकडं आहे आपले वळणाच्या कडाला, वळणावरच याचे झाड उगलेले लिंबाचे याचे. आणि या बसवेनी इकडं बघा काहीच आलं नाही, नुसतं गवतच गवत, वासूचं गवत आहे. तसं मस्त वास होत्या गवताचा, पण त्याला जनावर नाही खाती, गाया पण नाही खाती त्याला. बघा एवढं उगलेलं आहे आणि इकडे बसवेनी तर काहीच उतरलं नाही. आणि इकडे एवढा हरभरा आता हिरवगार आहे. सोंगूत लेट सोंगू, वाळल्यावर सोंगून आता येईन. खाऊन खाऊन उरलं एवढं, आणि सारे 2-4 पेटी निघले बघा तुम्ही. आता एवढे पेटी निघेले. आणि इकडं आपल्या विहिरीचा मलमा आहे बघा. आपल्या विहिरीवर सौर पंप बसवलेला आहे. मी तुम्हाला मागं पण दाखवला होता बरं का. आणि एवढेच गाठ्याचे हरभऱ्याचे पेटी निघले, काही लई नाही निघले. आणि इकडं या आंब्याची ताटी बघा, इथून तिथून वळणाने लावलेले आम्ही तळ्याच्या म्हणजे आपल्या वाड्याच्या कडाला. तर बघा असे आंबे, त्याला बहार पण आला बघा. आणि बघा छोटीशी कैरी तयार झालेली. आणि आता या वातावरणातून वाचली तर वाचली बघा. असं बहार आलेलं आहे कुडमुडं. काही ठिकाणी आला, काही ठिकाणी नाही आला बरं का. कम काय मागच्या गेल्या वर्षी पण काहीच नव्हतं आलं. या वर्षी आता येईन कुडमुडं वाटतंय असं बघा. आणि एवढेच घाटे बरं का. पंपाच्या आतल्या साईडला आले तर बघा. नंतर इथं बघा आपलं त्याचं पॅनल बोल्ट आहे बघा. आता हे बोर्ड चालू बंद करायचे बटन आहे याच्यात. आणि आपण चालू केली तर मोटर लवकर चालू होती, आणि जर बंद केली ना आपण तर हे बघा हे स्विच आहे इथलं ऑफ ऑनचं. तर बंद केली तर लवकर बंद नाही झाल्यासारखं वाटतं आपल्याला, पण ती बंद झालेली असती बरं का. त्याचं वायरिंग इथं, त्याचं बेसमेंट असं पक्का बेसमेंट केलेलं आहे नट बॉल्टमध्ये, सिमेंट कॉन्क्रीटमध्ये. तर बघू शकाल तुम्ही. आणि तिकडं त्याचं वाला ही दांडी दिसती का, तर ही दांडी त्याचं लोकेशन असतं तिथं. आपलं इथं जर सौरपंप जर बंद पडला तर हे लोकेशन आहे ना तिथं त्यांना कळतं. कारण की छोटीशी किट असती या सोलर पंपाला. तर ही किट, छोटीशी किट ती कुठं आहे ते मला नाही माहिती, साहेबांना माहिती आहे. पण मी छोटीशी माहिती म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते थोडीशी सौर पंपाची. तर आता चौकडच आलेलं आहे सौर पंपाचं, कारण की रात्रीचं पाणी भरायचं, इचू काट्याचं, वाघाचं भीती असते म्हणून. तर हा सौर पंप एक उपयोगी आहे. आणि ते आणि ती छोटीशी काठी आपल्याला सगळं लोकेशन, ती इथलं लोकेशन तिथं देत असती. आणि ती कायमची म्हणजे तिकीटचं बटन चालूच असतं बरं का. म्हणजे त्याच्यावाला ती वायर बरोबर नेट तिथं नेटद्वारे सांगतं. बघा चौकून असं मस्त अशी वायर जोडलेली आहे. तर आमचा सौर पंप कसा वाटला तुम्हाला. तर बघा एवढा आहे. नाही तर विहीर आहे आपली. विहिरीचे पाईप पण ते, विहिरीत पाणी किती की बघू आपण. आता विहिरीचं कारण गबळ पण खूप झालंय, मध्ये आलोच नव्हतं कामामुळं ना, त्याच्यामुळं. बघा विहिरीत पाणी कसं वाजतं. आणि इथं सौर पंपाची मोटर आहे खाली. आणि सुगरणीचा खोपा पण झाडाला टांगलेला आहे मस्त असा. आणि इथं हे आपलं फिल्टर आहे. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटू पुढल्या नवीन छान व्हिडिओमध्ये. तर आमचा सौर पंप कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून कळवा. चला बाय, जय हरी.